आय एम व्हेरी शुअर त्या गावीच असणार आहे. एक मिनिट बंड्या. हा बंड्या, एक मिनिट. अरे तू बराच नंतर आला होतास ना यांच्या मुंबईत. मला सांग आबा नंतर. हॅलो हॅलो. हे तू असं कर, तू राजन काकांबरोबर जा आणि काकूंना घेऊन ये इथे. हा कमळे, अगं असं मधीच गावाकडे कुठं, आपला अभ्यास किती राहिलाय आणि मग असं मधीच कसं जाणार. नाही. एक्झॅक्टली. हो, आणि माझ्या पण आत्ता लक्षात आलं, मला बी लय काम आहेत. मी तुम्हाला म्हणलेलं 2-3 दिवस जाऊन येऊ गावाकडं, पण काय नाही जमणार. लय कामं खोळंबल्यात. अजून कॅन्टीनचा हिशोब द्यायचा आहे. लय कामं खोळंबल्यात ग. हे गाईज, हे रश, होळीची प्लॅनिंग चालली का काय? आणि रेश, तुला माहितीये ना यंदा आम्ही सगळे होळीसाठी तुझ्याकडे येणार आहे. हा, तुला माहितीये यंदा तर मी होळीसाठी जास्तच एक्सायटेड आहे, कारण की कोणाचा तरी फ्लॉप शो होणार आहे. ही माकडी काय डोसक्यावर पडलीये काय? काय बी बडबड करत असते. जाऊन दे कमळे, चल येतो सर, चल. हो ऋषी भाऊ, काय करायलाय तुम्ही? अहो, आबांचा विषय काढत होता सा. जर कमी गावाकडे गेली तर तिला सगळं कळेल की. हो हो कळलं मला ते. मी घेतलं सावरून कसं बस. म्हणजे हे जाम कॉम्प्लिकेटेड यार सगळं. म्हणजे कमळी जर तिकडे गेली गावाला तर आपण बद्दल तिला कळेल, आणि नाही गेली तर मग गौरी काकूंना कसं इथं आणता येईल.